कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बाजारात भेटते तशी स्वीट कॉर्न चाट। चला तर मग रेसिपी पाहूया। स्वीट कॉर्न चाट बनवण्यासाठी आपण 1 वाटीभर ओल्या मक्याचे दाणे घेतलेले आहेत। आता एक कढई घ्यायची आहे। कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा मीठ घालायचं आहे। छोटा पाव चमचा हळदी पावडर घालून घ्यायची आहे। पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये घालायचे आहेत मक्याचे दाणे। यावर झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं मीडियम आचेवरती मक्याच्या दाण्यांना शिजवून घ्यायचं आहे। 8 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे। तुम्ही बघू शकता मक्याच्या दाण्यांना छान पिवळा कलर देखील आलेला आहे आणि व्यवस्थित शिजलेले देखील आहे। आता यातील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। पाणी काढून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 छोटा चमचा चाट मसाला, 1 छोटा चमचा काळे मिरे आणि जिऱ्याची पावडर, 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे। 1 छोटा पाव चमचा काळं मीठ घालायचं आहे। मी अर्धा लिंबू कट करून घेतलेला आहे। आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे पाव चमचा बटर। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता एका डिशमध्ये सर्व करूया। त्यानंतर यावर घालायची आहे थोडीशी कट केलेली कोथिंबीर। खाण्यासाठी तयार आहे स्वीट कॉर्न चाट। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। थँक यू।